मी सांगतो तुला हे सर्व काय घडते आहे. तुम्ही अनाथ? हो, मी पुन्हा तुला सहाय्य करायला आलोय. पण तुम्ही हात आलासा हे गडावळ कळालं तर म्हाळसा देवी रागवतील बघा. निश्चिंत रहा अजामेळ. मी बानूला सहाय्य करतो आहे हे त्यांना ठाऊक आहे. सत्य काय आहे हे लवकरच बानूला कळेल यात शंका नाही. बानू, हे असं का घडतंय हे तुला जाणून घ्यायचंय. त्यातूनच सत्यापर्यंतचा तुझा मार्ग तुला सापडणार आहे. ही कमळं म्हणजे सुचिन्ह आहेत. सुचिन्ह? कोणाची? श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांची. नीट बघ ह्या कमळांच्याकडे. ही साधी सुधी कमळं नव्हेत. यांना दिव्यत्वाचा स्पर्श आहे. यातून निर्माण होणारा सुगंध कधीही विरणारा नाही. यांची कांती कधीही मलून पडणार नाही. या कमळांचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. श्री विष्णूंच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या या कमळातून श्री ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली, ज्यांनी या साऱ्या सृष्टीची रचना केली. श्री विष्णूंच्या हाती सदैव तुला कमलपुष्प असलेले दिसेल. हे कमलपुष्प जसे श्री विष्णूंना प्रिय आहे तसेच ते श्री महालक्ष्मींना देखील प्रिय आहे. कमळाच्या आसनात बसलेल्या, कमळाच्या पानासारखे हात असलेल्या, कमळाच्या पानासारखे डोळे असलेल्या, पद्ममुखी श्री पद्मनाभ यांना प्रिय असलेल्या श्री महालक्ष्मी यांना माझे वंदन. देवी, हा सगळा काय प्रकार आहे? कुणास ठाऊक. कदाचित नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीची कृपादृष्टी झाली असावी. पण ही अशी कमळ या आधीही प्रकट झाल्याचं मला आठवत आहे. राजवाड्यात आख्यान सुरू असताना असं घडलं होतं. अचानक इथे गडावर कमळ कसे उमलले? माते, जिकडे श्री हरिविष्णू आहेत तिकडे कमळ येणारच. हो, हे दैवी सुचिन्हापैकी एक आहे. गेल्या काही दिवसात अशा अनेक दैवी सुचिन्हांचे दर्शन घडते आहे. याआधी बानूच्या वाड्यासमोर शंख प्रकट झाला होता आणि आता ही कमळ. मला ऐकल्याचे आठवते की नारायणींना कमळ अत्यंत प्रिय आहे. तुम्ही बरोबर ओळखलत म्हाळसा. कमळ हे नारायणींनाच प्रिय आहेत असं नाही. त्याच बरोबरीने श्री नारायणांना देखील कमळ प्रिय आहे.
पण हे तुम्हाला कसं ठाऊक? काय झालं लक्ष्मी देवी? काही नाही. तुम्ही सांगितलं नाही की श्री विष्णूंना कमळ प्रिय आहे हे तुम्हाला कसं कळलं? जसा ह्या सुचिन्हांचा तुम्हाला प्रत्यय आला आहे तसाच तो मला देखील आला आहे. आज गडावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप चांगला पार पडला, हेच मी सांगायला आले होते. आणि इथे आले तर पुन्हा देवी कृपेची प्रचिती आली. येते मी. बानू, काही जाणवलं तुला? होय, मला असं वाटलं का माझा नमस्कार त्यांच्या पत्र पोचला. तुम्ही आहात उगा आलासा. बानू, काय बोलतेस तू? मी इथं तुला सहाय्य करायला आलो, हे तुला आवडलं नाही? नाही, तसं नाही. तुम्ही हे समज माझ्या चांगल्यासाठीच करताय हे मला ठाव आहे. तर हे समज करत असताना तेव्हाच ते नाही आवडणार. आणि मला बी चुकीच्या वाटेनं मी कोण आहे हे कळलेलं नाही आवडणार. म्हणजे मी न्यायाची चौकट सोडून तुला सहाय्य करतोय असं वाटतं तुला? ते मला काही समजत नाही बघा. मला एवढंच समजतंय का तुम्ही हात येत असा, मला काय बाय चांगलं सांगत असा. पर हे चुकीचं आहे. बानू, तू त्याबद्दल निश्चिंत राहा. मी काहीही अयोग्य करत नाही. तू माझी कन्या आहेस. तुला सहाय्य करणं हे माझं कर्तव्य आहे. वास्तविक मी तुला क्षणार्धात सारं काही सांगू शकतो, पण जे मी कधीही सांगितलेलं नाही. मला हे समज कळत आहे, पर देवासी समजलं तर ते काय म्हणत्याल. माझी न्याय्य बाजू मी श्री खंडेरायांसमोर स्पष्टपणे मांडली आहे आणि त्यांना देखील माझं पटलेलं आहे. मी आत्ताच लक्ष्मी देवींना भेटून आले. माझी आणि त्यांची भेट झाली, पण तुमची भेट नाही होऊ शकली. मी गडावरील कामकाजाचे नियोजन बघायला गेलो होतो. तुमचं लक्ष्मी देवींकडे काही महत्वाचं कार्य तर नव्हतं ना? नाही, मी सहजच भेटायला गेले होते. पण मला योगायोगाने काही दैवी गोष्टींची अनुभूती झाली. काय देवी? मी लक्ष्मी देवींच्या कक्षात गेले असताना मला असे दिसले की लक्ष्मी देवींच्या पायाजवळ आणि कक्षात कमळ उमलली आहेत. श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांचे सुचिन्ह असलेले कमळ असे अचानक तिथे उमलले. हा विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल. होय देवी. मला तर या सुचिन्हांबद्दल ऐकून पाहून श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी यांना कधी भेटते आहे असं झालं आहे. बंधो, तुम्हीच मला सांगा, माझी त्यांच्याशी भेट होऊ शकेल? देवी, ह्याबद्दल आत्ता ह्या क्षणी मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, परंतु भविष्यात तुमची ही इच्छा नक्की पूर्ण होईल. बंधो, एक सांगू? सांगा देवी. तुम्हाला आणि लक्ष्मी देवींना पाहिलं की मला असं वाटतं की तुम्ही असामान्य आहात. श्री खंडेरायांनी माझ्यावर जेजुरीच्या प्रधानाचे दायित्व सोपवले आहे. मी केवळ माझे दायित्व पार पाडतो आहे. यात असामान्य असं काहीच नाही. मी देखील तुमच्यासारखाच आपल्या मनुष्य जन्माचे कार्य करतो आहे देवी. हो, हेही खरंच आहे. आता बराच उशीर झाला आहे, येते मी. काय झालं? देव आला आहेत. जातो मी. देवाला आहे.
यावं जी. देवा, आपली अकस्मात इथे भेट झाली. खूप आनंद झाला. इंद्रदेव, कन्येसाठी अजून किती करणार? मी तिच्यासाठी काय करणार देवा? मी आत्ताच बानूला म्हणत होतो की मी जे काही करतो आहे ते केवळ माझ्यासाठी करतो आहे. माझ्या भूतकाळाने मला क्षमा करावी म्हणून करतो आहे. कुणी काय कर्म करावं हे ज्याच्या त्याच्या हाती असतं, पण त्याचे मिळणारे फळ हे मात्र त्याच्या हाती नसतं. माझ्या हातून भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. म्हाळसा तुमच्याविषयी विचारत होती. आपणच श्री म्हाळसा देवींना माझा प्रणाम पोचवावा. सद्य परिस्थितीत मी त्यांची भेट घेणे योग्य नव्हे. देवा, आपण साक्षात सांब सदाशिव आहात. आपण माझे म्हणणे समजून घेतलेत. क्षमा असावी देवा. पण श्री म्हाळसा देवींना माझे म्हणणे पटणे अवघड आहे. आज्ञा असावी. येतो बा. मग काय म्हणतायत इंद्रदेव? काय नाही. आणि तसं बी तुम्हासनी मी नाही सांगितलं तरी तुम्हासनी समजा ठावच आहे. बानू, मला एकदाच देव ठरवलंस की झालं. मग सर्व काही माझ्यावर सोपवून सर्वांचे प्रश्न मिटतात, होय ना? होय. कारण समद्यांचं मायबाप आहे तुम्ही. समद्यांचं भाऊ बहीण आहे. म्हणून समजे तुमच्याकडे देव म्हणूनच बघणार. आणि मी आभी. जर तुझ्यासारखी भक्त असेल तर हे देव पण अंगावर घ्यायला मला आनंद वाटतो. देवा, तुम्हासनी एक दाखवायचं आहे. आलेच. इंद्रदेवांनी मला हे दिलं. तर ह्यातूनच तू माझ्याशी बोलत होतीस. वय. बानू, हे इतकं महत्वाचं नाही. ह्या अशा अनेक वस्तूंचा मोह तुला होऊ शकतो. पण बानू, तुला काय साध्य करायचे आहे हे मात्र विसरू नकोस. ह्या नवरात्र उत्सवात आदिशक्तीच्या विविध रूपांपैकी
एखाद्या रूपाविषयी जरी समजून घेतलंस तरी पुष्कळ आहे. वयजी, महाराज जेव्हा आख्यान सांगत असतात तेव्हा मी जीवाचा कान करून ऐकत असते. पर एक मागू का? मला तुम्ही सांगा ना जी, मला लवकर समजल समज. बानू, अगं मागून मागून काय मागितलंस आणि म्हणूनच तू मला प्रिय आहेस. ऐक तर, प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ या 2 दैत्यांनी इंद्रदेवांचे त्रैलोक्याचे राज्य हिरावून घेतले होते. तसेच देवांचे यज्ञ भागही त्यांनी हरण केले होते. त्यांचेच दैत्य चंड आणि मुंड यांनी सुंदर अशा अंबिकेला पाहिले. त्यांनी अंबिकेला शुंभ आणि निशुंभ यांना शरण जा असे सांगितले. तेव्हा अंबिकेने इथे येऊन माझ्याशी युद्ध करून मला जिंकून घ्या असा निरोप त्यांनी त्यांच्या स्वामींना पाठवला. दैत्य असते, त्यांचा अहंकार दुखावला गेला आणि मग आवेशाने गेलेल्या दैत्यांना देवीने यमसदनी पाठवले. मग चंड आणि मुंड हे प्रचंड सेना घेऊन निघाले. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री मातंगी दैवै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री मातंगी दैवै नमः. श्री मातंगी देवी रत्नमय सिंहासनावर बसून पोपटाचे मधुर स्वर ऐकते आहे. तिच्या शरीराचा रंग काळा आहे. तिने आपला एक पाय कमळावर ठेवला आहे. डोक्यावर अर्धाकृती चंद्र धारण केला आहे. हातात शंख आहे. गळ्यात फुलांची माळा आहे. हातात वीणा आहे. कपाळावर कुंकू शोभायमान आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री मातंगी दैवै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री मातंगी दैवै नमः.